गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण शहरावर घोंगावतोय पाणी संकट। पेण शहराच्या लोकसंख्येचा विचार करता पेण शहरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे अनेक नागरी सुविधांवर त्याचा ताण पडत आहे। असे असले तरी गेली 10 ते 15 वर्षापासून पेण शहरात केव्हाच पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवला नाही, कारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हेटवणा धरणातून कालव्यात पाणी सोडला जात असत आणि या कालव्याचा पाणी मोठ्या प्रमाणात भोगावती नदीमध्ये येत असत। त्यामुळे भोगावती नदी 12माही दुथडी भरून वाहत असत। परंतु यावर्षी हेटवणा धरणाच्या कालव्याचे काम सुरू असल्याने कोणतीच कल्पना न देता पाणी पुरवठा बंद केल्याने भोगावती नदीतील पाणी तल गाठू लागला आहे। आजच्या स्थितीला पिंपळडोहात असलेल्या पाण्याच्या साठ्याचा विचार करता तो साठा पुढील 15 दिवस पुरणार। मशीनसाठी लागणारा पाणी आजही कमी पडत आहे। ज्या पिंपळडोहात जॅकवेल उभारला आहे त्या पिंपळडोहामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये जॅकवेलच्या आजूबाजूने 2 ते 3 फूट पाणी असतो, परंतु या वर्षी जॅकवेल पासून खालच्या बाजूला 2 ते 2.5 फूट पाणी फेब्रुवारी महिन्यातच कमी झाला आहे। त्यामुळे येत्या 15 ते 20 दिवसात पेण शहरावर पाणी संकट येण्याचे संकेत आताच दिसू लागले आहे। याविषयी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। पेणकर सावधान। जर बघितलं तर आता फेब्रुवारीचा साधारणतः दुसराच आठवडा सुरू आहे आणि ह्या भोगावती नदीच्या आम्ही पिंपळडोहाच्या पात्रात उभे आहोत। जर विचार केला तर पाण्याची पातळी पूर्ण घसरलेली आहे। याला कारण एकच, हेटवणा धरणातून जो कालवा सोडला जात असत त्या कालव्याचा बऱ्याच प्रमाणात पाणी हा भोगावती नदीमध्ये येत असत, परंतु यंदा पाईपलाईननी कालव्याचं काम सुरू असल्याने पाईपलाईनचं त्यामुळं इथं पाण्याची कमतरता आहे आणि मला नाही वाटत जास्तीत जास्त 15 दिवसाचा साठा सुद्धा पाण्याचा आता इथं शिल्लक नाही। तर पेण शहरावर सुद्धा पाणी संकट आता घोंगावत आहे। आणि तुम्ही जर माझ्या इथं बघितलं तर इथं या ठिकाणी साधारणतः मार्च महिन्यात मी जिथं उभा आहे तिथं पाण्याची पातळी माझ्या जवळजवळ 3 ते 3.5 फूट एवढी पाण्याची पातळी असते, पण आजच्या स्थितीला विचार केला तर पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे। आणि तुम्ही जर बघितलं तर हा फ्लोनी पाणी येतो, याचा अर्थ पाण्याची पातळी घसरलेली आहे आणि पाण्याची पातळी घसरली त्यामुळे पेण शहरावर पाणी प्रश्न हा नक्कीच ओढावणार। आणि जर बायचान्स आंबेगाव धरणाचा पाणी जो राखीव आहे तो जर या नदीला सोडला तरच पेणकरांची तहान भागणार आहे, म्हणजे पेण शहराची तहान भागणार आहे। अन्यथा पेण शहरावर सुद्धा पाणी प्रश्न नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। आपण विचारणार आहोत की नक्की पाणी किती दिवस हा टिकणार आहे किंवा किती दिवस पुरणार आहे किंवा भविष्याचं कशा प्रकारचं नियोजन पाण्याचा केलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे। परंतु एवढं निश्चित की पेणकरांना आता पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे। आपल्यासोबत आहेत पेण नगरपालिकेचे जो पाणी पुरवठा केला जातो त्या शाखेचे प्रमुख आहेत रमेशजी देशमुख। तर आपण त्यांना विचारूया साधारणतः जो साठा आहे तो किती दिवस पुरेल आणि कशा प्रकारचा पुढचा नियोजन असेल। रमेशजी, कशा प्रकारचं नियोजन असेल पाण्याचं? सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं। पहिली परिस्थिती अशी आहे की पेण शहराचं पाणी पुरवठ्याचं मुख्य स्रोत आहे भोगावती नदी आहे आणि ज्या वेळेला हेटवणे धरणाची निर्मिती झाली 2006ला की त्याच्यापूर्वी हे आंबेगाव धरणामध्ये 15 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी आमचं आरक्षित असायचं एप्रिल ते जून करता। परंतु धरणाची निर्मिती झाल्यानंतर 12ही महिने कालवा नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कालवा सुटला जायचा आणि तो मेच्या एंडिंगपर्यंत असायचा। त्यामुळे कालव्यामुळं नदी ही पूर्ण क्षमतेने भरलेली असायची। यावर्षी असं झालेलं आहे की हेटवणे धरणामधनं उजवातील जो कालवा आहे तो कोणतीही पूर्वकल्पना न देता पूर्णतः बंद स्थितीत ठेवलेला आहे आणि त्यामुळं नदीपात्राची परिस्थिती आज फेब्रुवारी महिना सुरू आहे तर फेब्रुवारीच्या आजच्या दिवसाची परिस्थिती आपण बघितलं तर साधारणतः असणारं पाणी जास्तीत जास्त 15 दिवस पुरू शकेल। आजही ते पाणी 15 दिवस पुरत असताना नदीमधनं येणारी कचरा हे त्याच्यामुळं पंपाला लिफ्ट करण्यासाठी असणारं पाणी हे खूप अपुरं पडत आहे आणि त्याच्यामुळे अशीच जर परिस्थिती झाली तर 15 दिवसानंतर शहरातल्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती फार भयानक होईल। त्यासाठी आमचे प्रयत्न चालले की हेटवणे धरणामधनं नदीला पाणी, कारण कालव्याला तर पाणी ते सोडू शकत नाही, कालव्याचं काम चालू आहे। नदीला पाणी जर सतत राहिलं तर पुढील पाणीपुरवठा करणं शक्य होईल। अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।